चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। जन्म मरण देहने कही क्षुधा पिपाशा प्राण शोक मोह मननो धर्म होते ब्रह्म प्रमाण। पंचीकरण या ग्रंथामध्ये 31 क्रमांकाची चौपाई चालू आहे। अन्न आणि पाण्या वाचून प्राण राहू शकत नाही। मग भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे आणि त्याचे आपण द्रष्टे आहोत। मग हे धर्म आपल्यात नाहीत तर आपण या प्राणाचे द्रष्टे आहोत। आणि झोपेमध्ये शोक आणि मोह म्हणजे सुख आणि दुःखाचा अभाव आहे। ते धर्म झोपेत कुठं आहे आणि ते धर्म आपल्यात सुद्धा नाहीत तर आपण शोक आणि मोहाचे द्रष्टे आहोत म्हणजे मनाचे द्रष्टे आहोत। म्हणून शोक मोह रहित म्हणजे पोते ब्रह्म प्रमाण म्हणजे तू स्वतः ब्रह्मरूप आहेस। ह्या 6 उर्मी रहित आत्मा ब्रह्मरूप आहे असे उपदेश श्रुती प्रमाणांनी सिद्ध होते। म्हणून जन्म मरण हा देहाचा धर्म आहे। भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे आणि शोक आणि मोह हा मनाचा धर्म आहे। या 6ही उर्म्या आपल्यात नाहीत, आपल्या स्वरूपात नाहीत, आपल्या पासून नाहीत आणि आपल्या वाचूनही नाहीत आणि यांचे द्रष्टे आपण ब्रह्मरूप आहोत असं सिद्ध झालेलं आहे श्रुती वेद वचनांनी। तर आपण असा निश्चय करायचा। यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषद आहे आणि या उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनींना कहोळ नावाचा एक ब्राह्मण होता। त्यांनी प्रश्न केला की साक्षात अपरोक्ष ब्रह्मस्वरूप जो सर्वांतर्यामी आत्मा आहे तो आपण मला दाखवाल काय असा प्रश्न केला। त्यावर याज्ञवल्क्य मुनी उत्तर देतात, अपरोक्ष अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक तुझा जो आत्मा तोच सर्वांतर्यामी आहे। म्हणजे अपरोक्ष आता इथं तुम्हाला माहीत आहे की मी जाणतो तो सगळ्या अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आहे। आणि वृत्ती म्हणजे काय तर वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम आहे। म्हणून योग कशाला म्हटलेला आहे पतंजली योगसूत्रकार सांगतात योगश्चित्तवृत्ती निरोधः। योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणं आहे। आता चित्तामध्ये अनेक वृत्त्या आहेत आणि त्या वृत्त्यामध्ये अंतःकरणाचे हे परिणाम आहेत। मग काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे तामसी परिणाम आहे, आपलं राजसी परिणाम आहे। आणि आळस तंद्रा निद्रा तर हे तामसी परिणाम आहे। आणि दया क्षमा शांती आर्जव प्रेम हे अंतःकरणाचे सात्विक परिणाम आहेत ज्ञान। आणि त्या परिणामामध्ये अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम याला वृत्ती म्हटलेला आहे की ज्या अंतःकरणाच्या भागामध्ये विषयाचं प्रकाशन होतं त्या भागाला वृत्ती म्हटलेलं आहे। आणि त्या वृत्तीस्थ म्हणजे वृत्तीत प्रगट असलेला जो चिदाभास आहे ते चैतन्य आपण त्या वस्तूचं प्रकाशन करतो।
म्हणून बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये साधू निश्चलदासजी सांगतात की बाहेरच्या प्रत्येक वस्तूवर दोन आवरण असतात. एक अंधाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. तर अंधाराचं आवरण हे प्रकाशानं दूर होतं आणि अज्ञानाचं आवरण अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारे त्या विषयाकार होते, म्हणजे डोळ्याद्वारे त्या विषयाकार होते. मग वृत्तीचं काम फक्त आकार धरणं आणि त्या वृत्तीमध्ये जे प्रगट आपण आहोत चैतन्य, त्याला चिदाभास म्हटलेलं आहे. तर ते आपण त्या वस्तूचं प्रकाशन करतो आणि मग आपण म्हणतो की हा घट आहे, हे कपडे आहेत, ही मूर्ती आहे. तर हे कधी घडतं? तर हे घडतं, पण अंतःकरणही दिसत नाही आणि अंतःकरणाची वृत्ती सुद्धा दिसत नाही, म्हणजे मनाचे किरण दिसत नाही. मन के नयन हजार, म्हणजे मनाच्या वृत्त्या हजार आहेत, अनंत आहेत, अनंत बुद्धीचे तरंग. आणि त्या बुद्धीला आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारे आपण हरी अनंत, हरी रूप अनंत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा दिवी उरू खूण बाणली कैसी. काय खूण आहे त्या परमात्म्याची? की तो परमात्मा अंतःकरणामध्ये प्रगट आहे आणि तो त्या प्रगट अंतःकरणामध्ये अंतःकरणाहून आणि अंतःकरणाच्या सगळ्या वृत्त्याहून वेगळा आहे. तर इतकंच नाही, तर त्या वृत्तीचा अधिष्ठान रूप परमात्मा आहे. कारण वृत्ती बाधित होते आणि आत्मा ब्रह्मरूप असल्यामुळं बाधित होत नाही. अबाधित असं तत्व हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे. म्हणून अंतःकरणाचा विषय प्रकाशक परिणाम म्हणजे वृत्ती. आणि वृत्ती सारूपम्य इतरत्रः, म्हणजे एकच वृत्ती अनेक विषयाचा आकार धरते आणि विषय आपापल्या उपादान कारणाचे आहे. जसं घट मातीचा आहे, कपडा कापसाचा आहे, घर मातीचं आहे, बरोबर आहे. तसं शरीर हाडामासाचं आहे, प्राण हवेचा आहे, मन संस्काराचा आहे आणि सगळ्या वस्तूचा आकार धरलेला तो कोणाचा आहे? तो मनाचा परिणाम आहे. जसं पाणी पृथ्वीवर पडलं म्हणजे पृथ्वी ओली झाली, कपड्यावर पडलं म्हणजे कपडे ओले झाले. मग पाणी ज्याच्यात प्रविष्ट झालं म्हणजे ज्याच्यात शिरलं ते ओलं झालं. मग जमीन ओली झाली, कपडे ओले झाले, वाराही गार लागायला. कशामुळं? पाणी त्याच्यात शिरलं. पृथ्वीमध्ये, वाऱ्यामध्ये, कपड्यामध्ये कोण शिरलं? पाणी शिरलं. मग ज्याच्यात अग्नी शिरला ते गरम लागायला, मग कपडे गरम लागायले, म्हणजे कपड्यामध्ये अग्नी शिरला. उन्हाळ्यात कपडे सुद्धा गरम लागतील. जमीन गरम लागायला लागली, पाय पळायला लागले. वाळवंटातून जाताना ती वाळू पळते ना, आणि डोक्याला सुद्धा ऊन लागतं. म्हणजे पृथ्वीमध्ये अग्नी शिरला, पाण्यात अग्नी शिरला. आंघोळीला घेतलेलं पाणी कसं लागतं? गरम लागतं. आणि झळाया कशा लागतात? गरम लागतात. म्हणजे त्याच्यात अग्नी शिरला. आता इथं दिसणाऱ्या पाण्यामध्ये न दिसणारा अग्नी शिरला आणि न दिसणाऱ्या वाऱ्यामध्ये न दिसणारा अग्नी शिरला. म्हणजे इथं विवेक दृष्टी आहे आपल्याला की न दिसणाऱ्या वाऱ्याहून न दिसणारा अग्नी वेगळा आहे. कधी? आता इथं कोणाकोणाला? सगळ्याला आता इथं न दिसणाऱ्या वाऱ्यातून न दिसणारा पोळणारा अग्नी कसा आहे? वेगळा आहे. हे रास्त आहे का जास्त आहे? रास्त आहे. कारण दिसणाऱ्या पाण्या पृथ्वीतून न दिसणारा अग्नी वेगळा आहे हे कसं ओळखलं? आणि पृथ्वी वेगळी आहे आणि पाणी वेगळं आहे हे कसं ओळखलं?
मग दोन दिसणाऱ्या वस्तूतलाच भेद कळतो का दोन न दिसणाऱ्या वस्तूतला सुद्धा आपल्याला भेद कळतो? दोन न दिसणाऱ्या वस्तूतला सुद्धा भेद आपल्याला कळतो. तसं शरीर म्हणजे हाड, मांस, नाड्या, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे आपल्याला दिसते आणि हे दिसणाऱ्या वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. त्याला कळत नाही, मला कळतं म्हणून मी त्याच्याहून वेगळा आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे भौतिक पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा जो देह आहे याच्यापासून मी वेगळा आहे आणि याच्याहून मी वेगळा आहे म्हणजे जन्म मृत्यूच्या दुःखाहून वेगळा आहे. जगाहून आपण वेगळे आहोत याचा अर्थच असा आहे की उत्पत्ती स्थिती प्रलयाहून आपण वेगळे आहोत आणि प्राणाहून आपण वेगळे आहोत म्हणजे भूक लागणं, तहान लागणं या धर्माहून आपण वेगळे आहोत आणि मनाहून वेगळे आहोत म्हणजे सुख दुःखाहून आपण वेगळे आहोत. सुख दुःखाचे द्रष्टे आपण आहोत. सुख आणि दुःख हे जाणण्यात येणारं आहे म्हणजे दृश्य आहे. म्हणून एकच मन अनेक विषयाकार होतं आणि विषय आपापल्या उपादान कारणाचे म्हणजे कारणापासून झालेले. जसं वृक्ष बीजापासून झालेला आहे, वासरू गायीपासून झालेला आहे. मग विषय वेगवेगळे आहेत, ते आपापल्या कारणाचे आहेत आणि त्या सगळ्या विषयाचं ज्ञान अंतःकरणाचा परिणाम आहे आणि आपण ज्ञान स्वरूप आहोत. आपण ज्ञान स्वरूप आहोत हे तो धाडिले वाही विषय ज्ञाने होय गगना एवढा. आपण ज्ञान स्वरूप आहोत या अनुभवाला आपण लात मारली आणि विषयाच्या प्राप्तीमुळे आपलं अंतःकरण सुपासारखं व्हायला लागलं. पण हे विषय किती विषय सावडल्यावर आपण सुखरूप होऊ? तृप्त झाला निमाला अग्नी केवी. म्हणजे विषय किती सेवन केल्यानंतर आपली तृप्ती होईल त्याला उदाहरण देतात. इंधने निमाला अग्नी केवी. आता जाळ लागलेला आहे त्याला विझवायचं तर त्याच्यात अजून इंधन टाकायला लागलं मग ते वाढन का कमी होईल? तो अग्नी अजून वाढन. तसं आपण त्या विषयाच्या प्राप्तीच्या नादी लागलो म्हणजे अजून त्याच्यात आगीत तेल होत नाही. म्हणून हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. मग त्या मृगजळानं हरणाची तहान जाते का? का तिथं जळत नसतं, ते फक्त भासत असतं. तसं विषय हे भासणारे आहेत. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल लया. जाग झालं की स्वप्नश्रेष्ठी कुठे राहिली. जसं ढगाच्या सावलीत उभं टाकलेल्या माणसाला भेटल का सावली? आता ते ढगच क्षणिक आहेत आणि त्याची सावली सुद्धा ते घटकात उंट दिसते आणि घटकात हत्ती दिसतो. मग हत्ती खरा आहे का उंट खरा आहे? घटकात गणपती दिसतो. मग त्याच्या सावलीमध्ये उभं टाकणं म्हणजे क्षणिक आहे ती. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा गा. फार मोठं लांबचं वळण आहे बर का. म्हणून आताच क्षणोक्षणा हाची करावा विचार. हाच विचार करायला सांगितला, दुसरा का नाही सांगितला? सकारात्मक शब्द वापरला तिथं तुकोबरांनी. हाच म्हणजे याच्याशिवाय पर्याय नाही. ज्ञाने विन एके उपाय करीसी जितुके अधिक गुंफिसी तितुके रुखी ये. ज्ञाना वाचून आपण जो प्रयत्न करायला लागलो तर इथं अपयशच मिळायला लागलं. मग करिअर कसं करायचं? आता करिअर कसं करावं? जास्त विषय भौतिक विषयाचा संग्रह करावा का पुण्य संपादन करावं?
आता हे पुण्य इथं केलेलं इथं कामी नाही येणार, ती त्या लोकांमध्ये कामी येणार, स्वर्ग लोकांमध्ये. आणि इथं केलेलं भौतिक संपत्ती तर इथंच राहणार आहे. मग गरजा निवारण होतील तेवढ्यापुरती तेवढी अडचण निवारण होणार का मृत्यूच्या दुःखातून पार पडणार? मृत्यूच्या दुःखातून पार पडणार नाही, फक्त इथल्या गरजा दूर होतील. जर आपण जड वस्तूचा संग्रह करून ठेवला तर काय होईल? जास्तीत जास्त अडचण दूर होईल, इथली अडचण दूर होईल. म्हणून म्हणून केळीचं पान जिकडून शिवावं ना तिकडून शिवल्या चाललं, पण बाकीच्या ठिकाणी फाटायला ना. एक खड्डा आपण बुजला की दुसरे 10 खड्डे तयार व्हायला. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे की इस लोक से भागे जाते हो उस लोक में भी पछताओगे. म्हणून भगवान को क्या तुम पाओगे. मग देवाला आपण देवाची प्राप्ती कशी करून घेऊ? कारण देवाची प्राप्ती न केली तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्या वाचून जीवाला सुख होणं शक्यच नाही. म्हणून देवा कारणे भाव तस्मात. आणि तो प्राप्त करून घ्यायचं म्हणजे लागतच काय? फक्त भाव पाहिजे. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळे यावळे तैसा हरी. तळ हातावर आवळा जितका प्रत्यक्ष आहे ना तितकाच हरी आता इथं प्रत्यक्ष आहे. आणि ते हरी तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. कधी कल्पना टाकली की तुम्ही कोण आहात? ब्रह्मरूप आहात, हरी आहात. आणि कल्पना धरली की तुम्ही कोण आहात? जीव आहात. तिथंच आहे. म्हणून इथं सांगतात की तो अंतकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आहे. अंतकरणामध्ये भरपूर वृत्त्या आहेत आणि त्या वृत्तीला सुद्धा आपण प्रकाशन करणारे आहोत. म्हणून आणि या सर्व वृत्तींना प्रकाशन करणारे आपण कसे आहोत? एक आणि एक रूप आहोत. वृत्त्या अनेक आहेत आणि अनेक रूप होत असतात. म्हणजे मन एकच मन अनेक रूप होत असतं. विषय अनेक आहेत आणि अनेक रूप आहेत. आणि त्या विषयाला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आपण एक आहोत आणि एक रूप आहोत. म्हणून एकत्व, चेतनत्व, निर्विकारत्व हे आपलं विशेष आहे. म्हणजे आपण एकच आहोत. आपण बदलत नाही म्हणून निर्विकार आहोत, जाणतो म्हणून चैतन्य आहोत आणि मरत नाहीत म्हणून अमृत स्वरूप आहोत, दिव्य आहोत. मग आता कुठला तो सर्वांतर्यामी आत्मा? आता तो सर्वांतर्यामी आत्मा कुठं आहे तर कसा आहे? तर इथे सांगतात परत की भूक, तहान, शोक, मोह, जन्म, मृत्यू या 6 उर्मी वाचून असणारा जो सर्वांतर्यामी आत्मा तो तूच आहेस. हे सुद्धा महावाक्य की ज्या 6 उर्मी रहित जो सर्वांतर्यामी आत्मा आहे ना तोच तू आहेस. म्हणजे तुम्ही शरीराहून वेगळे म्हणजे जन्म मृत्यूच्या दुःखाहून वेगळे, प्राणाहून वेगळे म्हणजे भूक लागणं, तहान लागणं या धर्माहून वेगळे, आणि सुखदुःखाहून वेगळे म्हणजे मनाहून तुम्ही. कधी? आत्ता. कुठं? इथं. कोण कोण? सगळेच. आत्ता इथं सगळेच आपण शरीराहून, प्राणाहून, इंद्रियाहून, मनाहून वेगळे आहोत. आणि ह्या सगळ्यांचे द्रष्टे असल्यामुळं आपण ब्रह्मरूप आहोत. तर तू आत्मा ब्रह्मरूप शुद्ध आहे व कर्माचे फल सुख व दुःख त्यांचा भोगता नाहीस.
तर आपण या सुखदुःखाचे भोगते नाहीत. सुख आणि दुःख हे कर्माचंच फळ आहे. आता पाप झालं, पाप कर्माचं फळ दुःख आहे आणि पुण्य कर्माचं फळ सुख आहे. मग ह्या कर्माच्या फळाची आपण भोगते नाहीत, यांची आपण साक्षी आहोत. त्यामुळे तू जीवनमुक्त म्हणजे जिवंत असून मुक्त आहेस. म्हणून आपण जिवंत असून कसे आहोत? मुक्त आहोत. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला मुक्त व्हायचं नाही, मुक्तीचा सोहळा भोगायचा, म्हणून आनंद उपभोगायचा. तर इथं कर्माचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कर्माचे किती प्रकार आहेत? शिष्याने शंका केलेली आहे. कर्माचा भोगता कोण आहे? कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? आणि जीवनमुक्त पुरुष कोणास म्हणावे? हे 4 प्रश्न शिष्य सद्गुरूला करतात. आणि याचं गुरुदेव उत्तर देतात की कर्म 3 प्रकारचे आहेत. संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध हे 3 प्रकारचे कर्म आहेत. तर संचित कर्म कशाला म्हणावं? अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म ते भोगले गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्याला संचित कर्म म्हणतात. म्हणजे अनेक जन्मामध्ये पुण्य आणि पाप कर्म आणि ते भोगलंच नाही, आपण अजून त्याचं फळ भोगलेलंच नाही, तर ते अंतःकरणामध्ये संस्कार रूपानं अज्ञानामुळे राहिलेलं आहे. आणि त्या सूक्ष्म शरीरामध्ये असलेल्या त्या कर्म समुच्चयालाच काय म्हटलेलं आहे? प्रारब्ध. आता क्रियमान म्हणजे या चालू असलेल्या देहाकडून जे काही नित्य नैमित्तिक कर्म घडत असते त्याला क्रियमान म्हटलेलं आहे. नित्य म्हणजे दिनचर्या जी आहे आपली, सकाळी झोपेतून उठणं, तोंड धुणं, बरं का, हे. आणि नैमित्तिक म्हणजे आता काही निमित्त आलं, गीता जयंती, नरसिंह जयंती, मग जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम करतो. मग असे हे नैमित्तिक कार्यक्रम, लग्न सोहळा, म्हणजे ह्या निमित्तानं जे काही कर्म घडत असतं या चालू देहामध्ये त्याला क्रियमान कर्म म्हटलेलं आहे. निमित्तानं आणि दैनंदिन होणारे कर्म. आता प्रारब्ध कर्म पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखादिकांचा भोग होतो त्या सर्वांस मिळून प्रारब्ध कर्म म्हणतात. आता जसं पूर्वी अनेक जन्म झालेले आहेत आणि त्या अनेक जन्मामध्ये जे संचित कर्म आहे ते फार मोठं आहे. आता त्याच्यातून काही फल द्यायला प्रवृत्त झालं, त्याच्यातलंच आहे, पण त्याच्यातला फार थोडा भाग कर्म द्यायला प्रवृत्त झाला, तर अशा कर्माच्या योगाने सुखदुःखादिकांचा भोग होतो. त्या सगळ्याला मिळून प्रारब्ध भोग, प्रारब्ध कर्म असं म्हणतात. जसं उदाहरण घ्या की आता सप्ताहाची मोठी पंगत असते, काल्याची पंगत. मग त्यावेळेस आपल्याला किती पीठ एवढे मोठे उंडा तिंबला जातो आणि त्या तिंबलेल्या पिठातून पोळी घ्यायला जेवढा भाग घेतला आपण उंडा, लहान उंडा, आता ते मोठा उंडा म्हणजे संचित आहे, अनेक जन्मामध्ये साचलेले कर्म देहाला मी समजू, आणि त्याच्यातून पोळी लाटायला घेतलेला उंडा म्हणजे प्रारब्ध आहे. अलग लक्षात. मग ते प्रारब्ध म्हणजे जे भोग द्यायला प्रवृत्त झालेले कर्म, त्याच्यातलेच संचितातले ते प्रारब्ध कर्म. आता संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो. संचित कर्माचं म्हणजे ते किती अनंत जन्माचं देहाला मी म्हणून साठलेलं जे कर्म आणि त्याचं फळ आहे, तर त्या कर्माचा नाश आत्मज्ञानानं होत असतो. आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो.
कमलाच्या पानास ज्याप्रमाणे जलाचा लेप होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे अपरोक्ष ज्ञान संपन्नाला क्रियमान कर्माचा लेप होऊ शकत नाही. कारण कायिक वाचिक मानसिक जे कर्म घडते त्यात मी करता असा अभिमान ज्ञानाला होत नाही. म्हणून क्रियमान कर्माचाही ज्ञानाग्नीच्या योगाने नाश होतो. आता संचित तर जळालं, आता क्रियमान सुद्धा ज्ञानाग्नीनंच जळतं. कारण ज्ञानी पुरुषाला कायिक म्हणजे शरीरानं, वाचिक म्हणजे वाणीनं आणि मनानं म्हणजे मानसिक. तर मनानं कर्म करत असताना तो मी करतो असा भाव तिथं नसतो. आणि अज्ञानी जीवाच्या ठिकाणी कायिक वाचिक आणि मानसिक कर्म करत असताना हे कर्म मी करतो असा तिथं अहंभाव असतो. म्हणून कायिक वाचिक मानसिक जे कर्म घडते त्याच्यात मी करता आहे असं ज्ञानाच्या अंतःकरणामध्ये भूमिका नसते. आणि अज्ञानाच्या अंतःकरणामध्ये मात्र त्याला वाटतं की मीच करतो. म्हणजे शरीरानं काम केलं तर त्याला वाटतं हे मी केलं, वाणीनं एखादं काम झालं तर ते म्हणतं मीच बोललो होतो म्हणून हे काम झालं, आणि मनानं एखादा संकल्प पूर्ण झाला तर ते म्हणतं हे मीच आधी सांगितलं होतं ही कल्पना. म्हणजे ते जे काही शरीरानं वाणीनं मनानं कर्म व्हायला लागलं तर त्याचा अहंकार धरतो, मी करता आहे असं तो समजतो. पण ज्ञानी पुरुष असं समजत नसल्यामुळं क्रियमान कर्माचा सुद्धा ज्ञानाग्नीनं नाश होतो. तर श्रुतीत सांगितले की ज्याप्रमाणे इशिकेतला म्हणजे मुंज नावाच्या गवताच्या दांड्यात असलेला टूल म्हणजे कापूस अग्नीत टाकला असता एकदम जळून जातो. ते इशिकेतला नावाचा म्हणजे मुंज नावाचा गवताच्या दांड्यात असलेला कापूस, तो जर अग्नीमध्ये टाकला की ते एकदम जळून जाते. त्याप्रमाणे ज्ञान संपन्न पुरुषाची संचित आणि क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे जळून खाक होतात. अशा ज्ञानी पुरुषाची सर्व कर्मे क्षीण होतात. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाची क्रियमान आणि संचित हे ज्ञान अग्नीनं काय होऊन जाते, नष्ट होऊन जाते, जळून खाक होतात. यथेधांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाचा हा श्लोक आलेला आहे. तर ज्ञानाग्नीने सर्व, जसं आता उदाहरण देतात की सूक्ष्म काष्ठाधिकाची प्रज्वलित झालेली अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून त्याचे भस्म करतो, म्हणजे सगळे लाकडं काय करतो तो अग्नी जाळून टाकतो. त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी, आता आपण श्रवण करायला लागलो आणि ते जे श्रवण केलं त्याचंच परत परत रवंथ करायचं, म्हणजे आपण काय ऐकलं त्याच्यावर परत चिंतन करायचं, तर ह्याला मनन म्हटलेलं आहे. तर या अभ्यासाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने संचित व क्रियमान पुण्यपाप मिश्रित जे कर्म आहे ते सर्व कर्म जळून जातात आणि त्याचे भस्म करतो. म्हणजे त्या कर्माला जाळून काय करते, त्याचं भस्म करून टाकते. अशा रीतीने परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित व क्रियमान अशा दोन्ही कर्माची निवृत्ती होते. आता बाकी राहिलेले तिसरे जे प्रारब्ध कर्म ते देहाच्या शिरावर आहे. म्हणजे प्रारब्धाने देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्माच्या फलाच्या रूपाने असणारी जी सुखदुःखे ती स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते व त्या देहाचा द्रष्टा आपण अभोक्ता परब्रह्म रूप आहोत असा अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष जीवनमुक्त होतो. तर हे जे तिसरं आहे ना,
हे प्रारब्ध कर्म तर हे शरीराच्या माथ्यावर आहे. म्हणून हे स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण आहे ते भोगत असतो आणि त्या देहाचे आपण द्रष्टे, आपण अभोक्ता ब्रह्मरूप आहोत. असा अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष कसा असतो? जीवनमुक्त असतो. आणि त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे की ते अंतकरण भोगत असतं आणि ते शरीराच्या माथ्यावर असतं आणि आपण त्याचे द्रष्टे असतो, म्हणजे त्याचे अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्मरूप असतो. तर